म्हणजे मला वाटलेलं ना त्याच्यापेक्षा कमीच आहे. हे 2-3 प्रकारे केलेले आहेत. आमच्या बघितलं नाही ना अजून कोणला तरी सुटेल बघितलं आमच्याकडे लोकांना आपण पण काढूया म्हणून. ठीक आहे. तर आमचा दुसरा माणूस बसले आता इथं बसून कशी हुशार काय केल्यास आता तिथं घे मोकळ डॉक्टरचं इंजेक्शन घे. पाऊस नुसताच नाही आणि पावसावर वारा पण बघा किती सुटला आहे बघा. नुसती नाळं झाडं हालतात सगळे. इथं पण टॅटू आहे ना मोस्ट ऑफ कम्प्लीट झाला. थोडंच ठरलंय आउटलाईन करायचे थोडंसं कलर करायचं आहे आणि नेमकी गेली लाईट. मग आता शेवट स्वस्तिक राहिलाय त्याचं तो थोडं इकडे काम करतोय म्हणजे ओके. बाकी सगळे पैसे द्यायला लावतो सगळे तू दे आहे की नाही. हे डिझाईन केली आता फायनल. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. थोडंसं मगाशी लोळत होतो उठलो आटपला सगळ्या गोष्टी ओके. तर आज पहिली गोष्ट म्हणजे आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. तर संध्याकाळी बघूया सेलिब्रेशनचा कसं आहे अजून काही फिक्स नाही केलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची की आज व्हिडिओ करण्यामागची की आज काढायला आहे ते टॅटू हातावर. एक थोडा संस्कृतमधला तो मिनिंगफुल टॅटू आहे. मी बघितलं म्हणजे थोडं माझ्या दृष्टीने तो मला चांगला वाटला बी पॉझिटिव्ह. तर बोललो फर्स्ट टाईम टॅटू काढतोय म्हणजे मी आजपर्यंत कधी काढला नव्हता. फर्स्ट टाईम काहीतरी करतोय. छोटाच आहे पण मिनिंगफुल आहे. ते काय आहे ते नंतर तुम्हाला यापुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे. आणि ह्याची रील पण बनवेल ते इंस्टाग्रामला टाकली तर आपल्या यूट्यूबला शॉर्ट्सला पण अपलोड करून टाकेल. तर असं काहीतरी होणार आहे. तर बघूया आता कसं होतं आहे कारण मी पण पहिल्यांदाच करतोय. कारण ह्याच्या आधी कधीच काय केलं होतं एवढं 23-24 वर्षामध्ये आत्तापर्यंत टॅटू म्हणजे असं बारीक छोटंसं पण काय काढलेलं नाही. फर्स्ट टाईम काढतोय कारण मला तो आवडला आणि एकदम भारी वाटलं ते बघून असतो. तर बोललो सेम डिझाईन बनवूया. बनवलं सगळं रेडी केलं आहे. मित्राशी बोलणार आपला माझा मित्रच आहे काढणार आहे. कोण आहे काय करतो कशी त्याची फिनिशिंग आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेन पण त्याची सर्व डिटेल्स पण देईन. म्हणजे जर तुम्हाला माझा बघून आवडतोय आणि तुम्हाला करायचं आहे त्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही करू शकता. तर आता पूर्ण ह्याच्यामध्ये हे असं काहीतरी असणार आहे व्हिडिओमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला बोलू ॲनिव्हर्सरी आहे ती बघूया संध्याकाळी सेलिब्रेशन कसं आहे. तर आता मी पण चाललोय मी आणि माझ्यासोबत मी पण चाललोय मी तर चाललोय आणि माझ्यासोबत ताई पण चाललंय कारण काय तिचं पण चाललंय करायचं. मी बघ कसं होतंय माझा जर तुझं काढून टाकू. तिला पण तिच्या मिस्टरांना तिचं नाव काढायचं आहे बोलते. मी ठीक आहे बघ तुझं होतंय तर तुझा पण काढून टाकू. तर असं काहीतरी आहे. तर निघालोय मी तर रेडी आहे कारण आपल्या इथं जवळच राहतो त्याच्याकडे चाललोय आणि निघूया आता इथं. आपण नाही त्या अनिकेतच्या घरी आलो कारण तुम्हाला बोललो जो माझा मित्र आहे तो काढणार आहे टॅटू. तर सुरू करतो. डिझाईन त्यांनी वरची फॉन्ट केला होता फायनल. त्याच्यानंतर खालचं थोडं मी चेंज करून त्याला पाठवलं ते झालं आहे. आता बघूया कुठला करूया कारण 2-3 प्रकारे बनवले जे बेस्ट होईल ते करूया आता. हे 2-3 प्रकारे केलेलं आहे. त्यातलं कुठलं जे चांगला वाटेल ना तो आता सिलेक्ट करू. दिदी बघे ह्याच्यापैकी कुठलं बेस्ट वाटतंय. वरचं तर सेम आहे. खालची जे नाव आहे ना त्यांचा फॉन्ट बघ कुठला चांगला वाटतंय. सेकंड वाला ना म्हणजे आणि हा पण तोच बोलला सेकंड वाला बरं वाटतं ना. बघा हे 4 बनवले होते आता हाच आहे ना हाच फायनल करून टाकलाय पूर्ण कारण तो जरा मस्त वाटतो बघायला पण. आता जेव्हा प्रत्यक्षात होईल ना त्यावेळेला बघूया कसं एकदम. माझा पण आहे ना आता फर्स्ट टाइम आहे कारण याच्या आधी कधी स्टार्ट नाही कारण तुम्हाला सुरुवातीला तेच सांगितलं पहिल्यांदा काढतोय. आणि हा माझा मित्र अनिकेत म्हणजे टॅटू बघा बाकी सगळं प्रिंट आउट करून घेतलंय आणि आता बघूया कसं होतंय ते. कारण मला पण काहीच आयडिया नाही की किती पेन होतंय किती नाही. समोरच्याने सांगणं आणि स्वतः करणं ह्यात खूप फरक आहे. आणि माझं झाल्यावर ताईला पण करत ते चाललंय ते आता माझ्यावर अवलंबून आहे की मला दुखतंय की नाही ते त्याच्यावरती करणार आहे. पण बघूया होईल. कारण हा टॅटू मी बघितला ना आता हा बऱ्याच आधी काढला असेल भरपूर लोक आहे पण मला तो चांगला पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटला म्हणजे बघायला ते वाचायला रीड करायला. त्याच्यामुळे बोललो काढतोय तर बोलू काहीतरी मिनिंगफुल काढूया म्हणून हा काढतोय. घरी अजून माहिती पण नाही कुठे आलं काय आहे ते. आणि संध्याकाळी बघ पप्पा आणि मम्मीची ॲनिव्हर्सरी ते आहे आणि बघूया अजून काहीतरी प्लॅन होत असतात. तर आता हे सर्व चालू आहे ते करेल तो आणि मग सुरू करू टॅटू काढायला. आता झाले सुरुवात
बाकी सगळं टेस्टिंग झालंय. आता सुरुवात झाली काय कसं माहित नाही मला, कारण थोडं तरी आहे, कारण केलं नव्हतं कधी. बघूया कसं होतं. कोंबड्यांचा आवाज इकडे पण आहे. तो कसा होतो माहिती का, त्याच्यात जास्त आवाज खेचतो आणि आपला आवाज कमी येतो आणि बाहेरचा आवाज जास्त येतो. कसं बरं पाहिजे ना काहीतरी मुवमेंट मिस न झाली पाहिजे. माझं पहिलं ऑपरेशन आहे. मी तुझ्यावर डिपेंड आहे. मी दुखलं विकलं तर काढणार नाही बाबा. मग अर्धाच कारण ठेवून देत छान आहे भारी. तू ड्रिलिंग मशीन आहे दिवस. हो ती दिसणार पण नाही. अरे दिसणार नाही बरोबर दिसणार नाही. तू तिथं जेवढा कसं हात नॉर्मल ठेवशील ना सुद्धा तेवढा चांगला. तू तिथं नको बघूस रे. नाही काय नाही रे, मोकळ डॉक्टर इंजेक्शन देते असं वाटतंय. इंजेक्शन त्याची कमी नाही एकदम कमीत खरं. शपथ आवाज नाही. नाही सायलेंट आहे तिथे खरं. तो काहीच नाही. थांब रे थांब. ये तो अभी शुरुआत है, समजा ना. नाही एवढं नाही खरंच नाही पेनिंग. नॉर्मल म्हणजे कसं एखाद्याचं काहीतरी धरून ठेवलं त्याचं फिरवतोय ना तसं वाटतं. जर ह्यांना आणले असते ना तर ह्यांना ते पण जाणवलं नसतं. इंजेक्शन घेऊन घेऊन त्याला एवढी सवय झाली आहे. मला वाटलेलं ना त्याच्यापेक्षा कमीच आहे. ओके ओके. पण हे ठीक आहे. आपला छोटा आहे. जे मोठे मोठे टॅटू काढत असेल त्यांचं का त्यांचं जाऊ दे रे. खालची लाईन झाली पूर्ण. म्हणजे जेवढं वाटलं होतं ना मला पेन होईल तेवढं नाही झालं. एकदम नॉर्मल म्हणजे आपलं इंजेक्शनापेक्षा पण एकदम नॉर्मल कळ आहे. पण ठीक आहे झालं एक लाईन. पण मस्त वाटतंय. पूर्ण टॅटू झाला ना रेडी. ते तुम्हाला पण बघायला भारी वाटेल आणि रील तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे. मेन कसं आहे माहिती आहे का, आपलं मन सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे कामाने. ते महत्वाचं आहे. कारण सांगताना प्रत्येक जण वेगवेगळं सांगतो प्रत्येकाच्या हिशोबाने. काही जण पहिले बोलायचे ताप येतो असं येतो तसं येतं. प्रत्येकाचं वेगळं मत असतं. पण आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटणं महत्वाचं आहे. तर मी बघितलं तुम्हाला पण कळेल. तुम्हाला पण नक्कीच आवडेल 100%. माझी गॅरंटी आहे. कारण मला तर ते घालचं झालंय तेवढं तर भारी वाटतंय. पूर्ण टॅटू झाल्यावर आहे ना अजून मजा येणार. तर ठीक आहे अजून एन्जॉय करा. पुन्हा झाल्यावर आपण फायनल करू. आवडलंय झालंय एकदम मस्त आलंय. आणि अजून त्याला थोडं कुठे आलं असेल ना ती पण फिनिशिंग होईल पूर्ण. पण छान वाटतंय. तुम्हाला कसं आवडतोय की नाही आवडतोय मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अजून बाकी टॅटू पूर्ण झालेलं ना. खाली स्वस्तिक आहे तो काढायचा आहे. काम चालू आहे. पहिले कसं क्लीन करून घेतलं. अजून कुठे कमी वाटतंय शाई म्हणजे इंक त्याच्यामध्ये येते. आता पूर्ण फिनिशिंग करून टाकू सगळे. आता आहे ना बघा हे पूर्ण लाईन पूर्ण हे झाल्यात. जे टेक्स्ट होतं ना ते पूर्ण काढून झालंय. आणि खालचं तर स्वस्तिक राहिलाय फक्त. पण जेवढं वाटलेलं त्याच्यापैकी काहीच नाही. पण एकदम मस्त झालं. आणि फिनिशिंग पण एवढी. आता हे तुम्हाला इथून उलटा दिसेल पण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. फिनिशिंग पण एवढी छान आलंय ना की खरंच खूप मस्त वाटतंय मला. म्हणजे आता 24 वर्षामध्ये मी पहिल्यांदाच काढलाय हा टॅटू. पण एकदम भारी झालाय मस्त. कारण काहीतरी बोलो काढायचं तर प्रॉपर मिनिंगफुल काढायचं होतं मला. असं काहीतरी नाही. आधी पण आमचं झालं होतं दोघांना प्लॅनिंग. तो बँड होता ते काढायचं होतं पण परत ते राहून गेलं. नंतर हा टॅटू मी बघितलं तर मला आवडला खरंच. तर हाच बरोबर फायनल केला. आणि हे लगेच झालं 2 दिवसामध्ये झालं. केलं फायनल. बोलणं झालं आलो काढून टाकलं. आणि आता शेवट स्वस्तिक राहिलाय त्याचं तर थोडं इकडे काम करतोय. म्हणजे ओके बाकी सगळे सामान. आणि हे लाईट आहे त्याच्यामुळे एकदम मस्त. नेटवर्क नाही इथे. तर ठीक आहे आता एवढं तर झालंय. आणि रील्स तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामला बघायला भेटेल. आणि जर व्हिडिओ अपलोड केली तर शॉर्ट्सला पण आपला व्हिडिओ अपलोड करेन. आणि इंस्टाग्रामला तर आपल्या प्रथमेश पटेल ऑफिशियलला बघायला भेटणार आहे.
आणि ह्याचा बाकीचं सर्व डिटेल्स आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, इंस्टा ID, नंतर त्याचा नंबर, ॲड्रेस सगळं. तुम्ही इथून अलिबागमधून बघताय, आपलं कोणाला यायचं आहे, करायचं आहे तर नक्की करा. ओके, त्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या, काय असेल ते बोलून घ्या. चला ठीक आहे, पण बाकीचा जरा फिनिश करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चले सेंटर आला ना बघू, तुम्हाला इथून कळत ना नाव. पूर्ण टॅटू रेडी झाला आहे, तुम्ही बघितलं, तुम्हाला पण आवडलं असेल. बाकी आणि आपली जी रील्स आहे ते आपल्या इंस्टाग्रामला तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे तिथं जाऊन फॉलो पण कोणी नसेल ना केलं तर इंस्टाग्राम जाऊन फॉलो करा. तिथे तुम्हाला हे रील्स पण बघायला भेटेल प्रॉपर. आणि टॅटू पण तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, त्याचा पण सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्याला कोणा टॅटू काढायचा आहे त्याची कॉन्टॅक्ट करा, बोलून त्या सगळ्या गोष्टी. आता माझं झालं आहे तर ताईचं चालू आहे, टॅटूचा होऊ नाही, तो आता डिझाईन बनवतोय. जर हिजा होतोय तर हिजा पण काढून घेऊ आणि मग इथून परत सगळा प्रोग्राम आता असा आहे सध्या तरी. आता बघू हिजाला माझा किती वेळ बस गेला आपल्याला, एक तास गेला ना, एक तास झाला आपला रेडी पूर्ण. आणि जे मला हवं होतं तसं फिनिशिंग भेटलंय आणि मसाला एकदम टॅटू. ताईची डिझाईन तयार करतोय आणि तिला बघूया काय होतंय. जर तिचा झाला पाहिजे तर तिचा टॅटू काढून घेऊ आणि नंतर मग घरी जाणार होतं आणि मग संध्याकाळी परत अॅनिव्हर्सरीचा सगळा प्रोग्राम आहे. आणि बघूया अजून जसं होईल तसं दाखवू. पण आता दिवसाची पुढे सुरुवात झाली, दिवसभरात काय काय प्लॅन चेंज होत असतात. तर ठीक आहे, चला आता पहिले किती डिझाईन बनवतो आणि तुम्हाला पण दाखवतो. ही डिझाईन केली आता फायनल आणि आता बघूया इकडे होईल तो हातावर समोर इथे कसा दिसतोय. त्यानंतर झालं मस्त वाटतं, एकदम सिंपल आहे, जास्त पण काही नाही. कारण कसं आहे एकदम पण ते जास्त काही करण्यात मजा नाही, एकदम सिंपल मध्येच शॉर्ट अँड स्वीट दिसला पाहिजे. तो झालाय फायनल. आता करूया सुरुवात द्यायला. तर आमचा दुसरा माणूस बसले होता, आता इथं बसून कशी हुशार काय केल्यास. आता तिथं घे मोकळ डॉक्टरचं इंजेक्शन घे. इथं बसून ज्या मला हुशार काय सांगितलंस मगच पासून. आता हिचं काम सुरू झालंय. जरा डिझाईन वगैरे फायनल झाली आमची. माझ्याला 1 तास गेला जवळपास. आता ही ज्याला बाकीचा टाइम काय बोलतोय. आता बघ बघ तर बघ पहिलंच. हाय का ना, काहीच नाही वाटत ना. मग उगाच हे होत ते होत. काय होतंय स्किनवर बघ अजून तो गोरा त्याच्यावर बघता दिसते. गोरी आहे मग छान दिसणार. जातच कुठं बाहेर, इथं घर इथं असतच. इथं पण टॅटू आहे ना, मोस्ट ऑफ कम्प्लीट झाला. थोडंच ठरलंय आउटलाईन करायची, थोडंसं कलर करायचं आहे. आणि नेमकी गेली लाईट, मग शिवून गेली होती पण माझं होईपर्यंत लाईट नाही गेली. त्याच्यानंतर लाईट गेली, मग थोडा वेळ बसलो, लगेच लाईट आली. मोस्ट ऑफ काम झालं, थोडंसं काम झालंय पण गेले तर लाईट मध्ये आलाय कंटाळा, झोप येतो. हे इकडं झालेलं आहे, तिथं जराच राहिलंय थोडंसं इथून पुढचं करायचं. लाईट जर बाकीचं काम नाही, हिला बसू दे, मी जातोय. कसं होतं टॅटू माझाच काढायचा होता, हिचा काय प्लॅन नव्हतं. हिचा पण टाइमच झालाय, आता हिलाच पैसे द्यायला लावतो सगळे. तू दे आहे की नाही. हा हिच्याकडून द्यायचं सगळे पैसे. माझ्या कशाला पाणी आणत भरते बिन कामाचा, कारण नसतं ना, त्याची हिला द्यायला लावतो. मोठी बहीण कशाला पैसे द्यायला, नुसती नावाला मोठी असून काय उपयोग नाही आहे की नाही. त्याच्यामुळे हिचा पण झालाय. आमच्या बघितल्यावर आहे ना, अजून कोणाला तरी सुटेल बघितलं आमच्या गाडीला लावतो ना, आपण पण काढूया म्हणून असं. ठीक आहे,
10-15 मिनिटं लागतील ना. दोघांचे टॅटू झाले कम्प्लीट. हा इकडं माझा आहे, तुम्ही बोलला नाही, हा इकडे काहीच आहे. तर माझंच काढत आलो होतो, तिथं पण झाला. आणि आता आहे कंटाळा कारण झोप येते, रात्री पण उशीर झाला झोपायला. तर आता इथून चाललोय घरी. परत जेवण वगैरे नंतर पुढचा बघूया कसा प्रोग्राम आहे. जसं होईल तसं तुम्हाला दाखवणार आहे. कारण संध्याकाळी तर आहे सेलिब्रेशन, पण त्याच्यामध्ये जर काय झालं किंवा संध्याकाळी परत बघूया दुसरं पण चालू आहे जायचं प्लॅन. कसं होतंय तसं पुढचं कंटिन्यू करूया. पावसाने हजेरी लावली हो आज. हे बघा सुरुवात केली. आणि तो पहिला सुरुवातीचा जो मातीचा स्मेल असतो ना तो पण मस्त यायला लागला. हे बघा गाड्या भेटणार आहेत. पण सकाळपासून वातावरण तसं झालं होतं पूर्ण भरलेला पावसाने. आता तो फायनली आलाय. पाऊस नुसताच नाही आणि पावसावर वारा पण किती सुटला आहे बघा. नुसती नारळ झाडं हालतात सगळे. चांगली सुरुवात केली. थोडस खाली ह्या साईडला आहे ना इथं ओपन दिसतंय पण बाकी भरलेला आहे. आता बघा राहतो किती वेळ ते. कारण कोल्हापूर केरळ पासून पाऊस पडलाय मला वाटतंय. इथे क्लिअर दिसतंय, समोर तिकडे वाटत नव्हतं ना एवढं. इथं प्रॉपर दिसतोय बघा. आणि आता आले ना दिवस किती राहिले. जून पासून तो स्टार्ट होता झालाय. खूप जणांच्या बोरिंगचं पाणी पण संपलेलं. कारण का पूर्ण पाणी खाली जातं त्याच्यामुळे बोरिंग पण भरले, म्हणजे टाकी पण तेवढी भरली जात नाही प्रेशरने. पॉवरफुल आणि मस्त मातीचं एकदम स्मेल येतोय. हे बघा पावसामुळं काय झालंय बघा. हे सगळं ओलं हे काढायचं राहून गेलं आणि सगळं नाही. आता हे सुरुवात होणार आहे परत. गाणबाशी सुरुवात झाली आताच. ह्यांचे मडगड लावायला लागतील. हिला तर नाहीच आहे पण हिला या टाइमला मी बाहेरून लावून घेणार. कारण कसं होतं ह्यांचा डायरेक्ट होतं ना. हे मी इथून कट केलेलं आहे. ह्यानं कस्टमाइज करून इथून लावायला लागले याच्यासारखं. नाहीतर पाठीमागची जी हालत होईल. दुसरं काय नाही. हिचा आहे समजा मडगड. कुठला घेतो आपच घे. एवढं आपणच आहोत बाकी नको. चॉकलेट वालाच घे. कुठला नको 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 जाम गोड होतं नंतर. चॉकलेटचाच घे. ऐक माझा तोच घेऊ. कुठला नको नको आज घे. एवढंच आहे तो किटकॅट. हा घे काय ना. फ्रेश वगैरे झालो इकडे सोंडीला आलो. केक वगैरे घेतला. ऑल डन. आता फक्त कुठून आगे नाश्त्याची तयारी. म्हणजे नाश्त्याला म्हणजे काहीतरी पाहिजे ना खायला. कारण आपल्याकडे आपली जरी असली ना तर जाम जण जमतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे ना. परत जो तिला काहीतरी पाहिजे वगैरे घे तू. आता हे वगैरे घेतले. आता खायचं बघूया काय घेतोय आणि मग इथून तर घरी जाऊन मग परत सेलिब्रेशन होईल. तर आता पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला. म्हणजे मेन आजचा व्हिडिओचा मोटिव्ह काय होतं की टॅटू काढायला जाणार होतो. कारण जवळपास 24 वर्षामध्ये तुम्ही म्हणता हा पहिलाच टॅटू असेल. आणि जसं हवं होतं तसं झालंय काम. माझा केलं. ताईचं काय फिक्स नव्हतं त्याच्याबरोबर ताईचं पण केलं. आणि आज होती मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी. ते पण सेलिब्रेशन केलं. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी सर्व तुम्हाला परत एकदा सांगतो
याची जी रील आहे ती आपल्या इंस्टाग्रामला असेल, प्रथमेश पाटील ऑफिशियलला, ते जाऊन बघू शकता. कोणी फॉलो तिकडे केलं नसेल तर तिकडेही फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्याचा पण तुम्हाला सर्व डिटेल्स मी ह्याच्यामध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला इथून अलिबागमधून कोण व्हिडिओ बघताय, तुम्हाला करायचं आहे टॅटूचं, तुम्ही जाऊन करू शकता. कसा वाटला, तुमची इच्छा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची इच्छा असेल तरच, की बाबा आवडलं ना आवडलं काहीच एक. तर ओके ठीक आहे. आणि पूर्ण आता ओव्हरऑल व्हिडिओ तुम्ही बघितला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय. मागच्या ह्याला फेस्टिवलचा बाप्पा भेटला, हात करते काय काय